जय श्रीराम जय माझं नाव आहे धैर्य पाटील. स्वागत आहे तुमच्या धैर्य पाटील ब्लॉगला. इथं आवडता सगळी 2चा पेपर आहे. इथं सगळी पोरात किधर जा रे. ओ तर गाईज माझा मोबाईल आहे तो झाले खराब. कम माहित कसं झालं अचानक डिस्प्ले दिला आता. अरे कम आहे ऑटोमॅटिक झाला. काही गेम केलं होतं गेमच न गेलो आता टाक तोंडा. तर आम्ही सगळी आगरी महोत्सवला जायला. नाही तर आमचा सुशांत भाई तो भेटलेला. भाई सुशांत भाई का बोलतो मग भाई चल येतं का आमच्यावर आगरी महोत्सवला. माझ्या पैसेच नाही असं करू मग उगाच येतं का कोणच्यावले नानीवले पैसे. नानी पैसे दे ना नानी. नवीनच गाडी घेतली बिट्टू. पार्टी गावा देशील ना भाई पण पार्टी पाहिजे. अंडाबा भाई अंडाबा बोले आणि गाडी घेतली अँटॉक. आता जस्ट आम्ही ठाकुर्ली स्टेशनवाले उतरल्या चालले सगळी. तर मी पण चालले बघू सगळं वैश नाणी भरणार. आता इथं आम्ही दोघाच आहो. नाणी सामान गेली टाकून ती दुसऱ्या रिक्षान गेली आम्ही दुसऱ्या रिक्षान. इथं हाव इथं बघू शकता तुम्ही. तर थोडासा रिक्षाचे आधी मला हालतं. मी जस्ट इथं आगरी महोत्सवला पोचल्या ना काहीच गर्दी बघता तुम्ही. गर्दी भाई गर्दी ही गर्दी भाई. हा सगळे जण इथं आली आहे. यो बघा ए तू कणाला आलेस इथं. काहीच भेटणार ना फक्त बघायचा ना जायचा. हाट ना पैसे आहेत मध्ये म्हणा खायला. गणपती बाप्पाची कवरी मोठी मूर्ती आहे इथं. इथं आता आम्ही तिघाच आहो. इथं आम्ही आता इथं तिघाच आहो. बाकीचा नाणीचा कुठे गेली का माहीत. थोडासा जास्त करतो. नानीचा कुठे गेली देवा नानीचा. इथं बघू आता तिघच. आता इथे काय आम्ही तिघ नानीचं म्हणणं माहीत कुठे गेली. आता आत्महत्या तुम्हाला नजारा दाखवतो बघू शकता तुम्ही. बघा इथं भाई नजारा बघा. थोडी हे करतो काहीच तुम्ही इथं हाव. आता तिघे नानीचं कुठे गेली तिथं बघू शकता काहीच. तो बघा तिथं कोणतं तरी कॉन्सर्ट चालू आहे. नंतरला दाखवतो तुम्हाला मी. हो भाई बघा इथं कसं गाडीन बाई. येऊ बघा इथं देव भाई गाडीन. काही रासलर होता बरं गाडीन बसायचा म्हणा. गाडीन बसायचा त्याची इच्छा पूर्ण झाली. तर बघू शकता इथं काही आम्ही आवर बारकं होतो तेव्हा ना म्हणा असं झालं काही काय बोललं. बघू एक कोणाच तरी फायनली बसला. आम्हाला रात दमवलंय आणि या नको ना त्या नको. तो बघा कसं चरतं काय झालं. तुम्ही बघा फक्त थोडासा हा राज घाबरतो. हे घाबऱ्या बोलायचं आता काहीच. आता आम्ही जस्ट इथे आगरी महोत्सवच्या बाहेर निघल्या. नानी त्यांची मुलं आम्हाला त्रास टाईम झाला. रास म्हणजे काहीच रास का बोलू आता. काही आम्ही काहीच खाला ना काही. फक्त एक 80 वाला पोटॅटो चिप्स खाला. यावी कसं खाला चायनीज खाला. आणि आम्हाला काय देता शिंगा वाटण्याचं. तर गर्दी बघा काही गर्दी गाई. याने रास हरवलंय. कवर घेतले तरी कमी पडतं. दे इथं काय बघा घेतले तरी लढत. गाय घेतले तरी लढत. यो इथं सगळे आव इथं आव आम्ही सगळी. यांची मला टाइमपास झाला रास. आम्हाला माहित आहे किती वाजलं. तुमचे मुलं 11 वाजलं. 11 वाजता
आम्ही काहीच काय आम्ही काहीच खाल्लं रे. आम्हाला खोटं बोलता का या खाले यावी. अय ऋषी आपण काय खाला? आम्ही काहीच खाला ना. फक्त एक पोटॅटो चिप्स घेतलेला तो त्याच्यावर आम्ही जिंदा आहोत. तुम्ही चायनीज खाला चायनीज. हा बघ 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 ते तरी खाला. आम्ही तर काही चौरा पण ना खाला. काहीच ना खाला. तो फक्त ते स्प्रिंग रोल गाईच तो काहीच खाला ना आम्ही. इथं आम्ही पहिल्या पैसे भुकाला बरं काही भेटेल कोण देईल आम्हाला. तर इथं काहीच ना. ब्लॉगर भिकारी नसतं काहीच. हालात के साथ वैसे जीना पडता है. नाणीचे मुलं लेट झालंय. नाणीचे नुसती काय शॉपिंग कर होती का माहित का आवरा टाईम काय घेत होता तुम्ही. आमचा कवच झालता ना रे. आपला कवच झालता. यो नाही यो डुलके देत होता. याजे मुलं ना मारीन तुला. चला आता आम्ही दिवा स्टेशन ओल्या उतरता सगळी बघू शकता. तर काय आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.